टीव्ही सत्यमेव व्रतम। माजी आमदार पंडित पाटील आपल्या असंख्य समर्थकांसह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेकापचे नेते जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील हे शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेत आहेत। याचवेळी पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र अस्वाद पाटील, चित्रा पाटील व आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून दिनांक 16 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश करत आहेत। यावेळी पक्ष सोडण्यामागची कारणं पंडित पाटील यांनी सांगितल्यात। 40 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत स्तरावर रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार आदी पदाला न्याय दिला, मात्र शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने आमच्यावर अविश्वास दाखवला। माझा जन्म 1 मे महाराष्ट्र दिनी झाला। आमच्या कुटुंबाचा DNA काँग्रेस विरोधात आहे। रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होता। जिल्हा परिषदेत सत्ता 2 ते 3 वेळा पक्षाचे खासदार होते। सर्व पक्षविरोधी आम्ही लढायचो आणि जिंकायचो। मधल्या काळात पक्ष नेतृत्वाने वेगवेगळ्या पक्षांशी आघाड्या केल्या, त्यात आमचे कार्यकर्ते देशोधडीला लागले। अशातच भारतीय जनता पार्टी देशातील 1 नंबरचा पक्ष आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेचा जास्तीत जास्त विकास साधण्याचा मी प्रयत्न करेन। रायगड जिल्ह्यात भाजपचा नंबर 1 पक्ष करण्यासाठी प्रयत्न करेन, असं पंडित पाटील म्हणाले। शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून आपण त्या पक्षामध्ये सक्रिय होता, पण अचानक आपण हा मार्ग बदलताय। आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सामील होत आहे आणि उद्या आपला प्रवेश आहे, काय सांगा? माझा जन्म 1959 रोजी झाला महाराष्ट्र दिनानिमित्त। आमच्या कुटुंबाचा DNA हा काँग्रेसच्या विरोधातला आहे, पण पक्ष नेतृत्वाने रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष होता। त्याची जिल्हा परिषदेमध्ये 2-3 वेळा खासदार होते आणि त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र ताकदीने निवडणुका जिंकायच्या, सर्व पक्ष विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष। पण मधल्या काळामध्ये नेतृत्वाने वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली, त्याच्यामुळे ते पक्ष पुढे गेले आणि आमचे कार्यकर्ते देशोधडीला लागले। एकदा आम्ही गीते साहेबांना दिल्लीला पाठवलं, त्यांनी आमची आघाडी तोडली। त्याच्यानंतर सुनील तटकरे साहेबांना आम्ही दिल्लीला पाठवलं, पण त्याच्यानंतरच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या अलिबागमध्ये पण माझा पराभव झाला आणि आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या पक्षांनी आघाडी करून लोकसभेमध्ये चांगलं बहुमत मिळवलं होतं, पण विधानसभेमध्ये सगळ्याच पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। या पाडापाडीच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी टोकाला जाऊन लोकसभेला काम केलं त्यांची अवस्था बिकट झाली आणि पुन्हा एकदा आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्या विरुद्ध विधान परिषदेला 15-20 दिवसात फॉर्म भरला। मग विकास आघाडीच्या माध्यमातून राहून विश्वास नाही आणि आघाडीतले नेते वेगवेगळ्या पक्षाबरोबर संधान साधतात आणि BJPमध्ये जाण्याचा विषय की BJP हा देशातला 1 नंबरचा पक्ष आहे। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिंदे सेना आहे, शेवटी ते BJPच्या नेतृत्वाखाली काम करतात। मला पण अन्य लोकांनी बोलवलं होतं, पण मी त्या पक्षात गेलो नाही, कारण BJPमध्ये गेल्याने रायगड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील मला जे मानणारे लोक आहेत त्याची असंख्य कामं थांबलीत, कारण गेले 7-8 वर्ष आम्ही सत्तेपासून दूर आहोत, विकासापासून दूर आहोत आणि सर्वसामान्य माणसांची कामं रखडलेली आहेत आणि BJPमध्ये माझे बरेच मित्र आहेत या आणि रवींद्रजी चव्हाण हे आमचे पप्पू शेठ यांचे जवळचे त्यांचे संबंध आहेत। धैर्यशील पाटील हे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे अन्य पक्षामध्ये जाण्यापेक्षा आम्ही BJP निर्णय घेतला, कारण देशामध्ये नरेंद्रजी मोदी, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रामध्ये अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासासाठी आम्ही हा BJPमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। लोकांनी प्रश्न पडला की BJP तुला काय देणार आहे? मी कुठल्याही स्वार्थाशिवाय तिथे गेलेलो आहे, पण तो पक्ष हा व्यक्तीवर आधारित नाही, तो मोठा पक्ष आहे। अन्य जे पक्ष आहेत महाराष्ट्रात ते एक व्यक्तीच्या आधारित आहेत आणि शेवटी त्यांची विचारधारा BJPची मिळती जुळती आहे। तर म्हणून मी BJPत जायचा निर्णय घेतला आणि मला निश्चित खात्री आहे माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये BJP हा 1 नंबर पक्ष होईल
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित दिसेल. कोणत्या प्रकारची विकास कामं संकल्पित तुमच्याकडे आहेत की जे करून शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे, लोकशाहीवर आधारित आहे. या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील, एन.डी. पाटील असतील, दिबा पाटील असतील, दत्ता पाटील आहे यांनी केलं. पक्षामध्ये लोकशाही होती, त्यांच्या मिटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने निर्णय घ्यायचे. मधल्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा पायदळी तुडवली. हमकोरचे कायदा याप्रमाणे निर्णय घेतला. पक्षामध्ये मी माजी आमदार होतो, मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं, पण पक्षाने वरिष्ठ नेते जे आमचे जाधव सर असतील, कोरडे असतील, त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला, पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावलून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला. आज मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो. आमचे नेते अस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला, पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली. पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बाहेर काढले. पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह गेली 5-7 वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा पक्ष, हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत. ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला लागलं, कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या, कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील, जिल्हा परिषदमध्ये असतील, त्यांचं वर्चस्व होतं. पण मधल्या काळामध्ये पक्ष नेतृत्वाने विविध पक्षांबरोबर वेगवेगळ्या आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले, पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर, नाही तर मी काय जाणार नव्हतो. पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला. त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे, कारण माझे फॉलोअर्स सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रत्येक तालुक्याला मला मानणारे आणि अस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत, त्यांचा फायदा इथे होईल. आम्ही उद्या 16 तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आम्ही पक्षप्रवेश करतो. त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मीटिंग होईल. आता BJPचे काय नियम आहेत ते आम्हाला फॉलो करावे लागतील, पण निश्चित रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू.